हरे कृष्ण. चला तर मग मी आज तुम्हाला जप कसा करायचा हे सांगणार आहे. तर हरे कृष्णा महामंत्राचा जप करण्यासाठी आपल्याला अशी एक माळ घ्यायची, ज्यामध्ये 108 मणी आहे. तर माळेला अशी 3 बोटावरती, मिडल बोटावरती ठेवायची आहे. लक्षात ठेवा, तर्जनी बोट टच होता कामा नये. माळेला हे तर्जनी बोट लागता कामा नये. तर जप सुरू करण्याच्या अगोदर आपल्याला पंचतत्व मंत्राचा जप बोलायचा आहे. तर ठीक आहे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त. तर हा पंचतत्व मंत्र आपल्याला ह्या मेरुमणीवरती बोलायचा आहे. कारण कलिकाले कृष्ण नामरूप अवतार, म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी ह्या कलियुगामध्ये नामारूपामध्ये अवतार घेतला. तर भगवान आणि भगवंतांचा हा मंत्र भगवंतांपासून अभिन्न आहे. जर हरे कृष्ण महामंत्र बोलताना जर आपल्याकडून कोणताही अपराध झाला तर हा मंत्र म्हणजे पंचतत्व मंत्र बोलल्याने आपला अपराध क्षमन होतो. आणि पंचतत्वाचा जप एक माला सुरू करायच्या अगोदर जरूर करावा. तर हरे कृष्ण महामंत्राचा जप करताना आपल्याला हळू मनातल्या मनात न करता थोडा मोठ्या आवाजात बोलायचा आहे. जेणेकरून काय होईल तर मंत्राचं उच्चारण आपल्याला कानावरती पडेल आणि आपल्याला ते ऐकू येईल. आणि एक महत्त्वाचं म्हणजे हरे भगवंतांचं हे दिव्य नाव आपल्याला मनापासून ऐकायचं आहे. जर आपण भगवंतांच्या नावाचं उच्चारण मन लावून करू तर ते आपल्या हृदयात स्थित होईल आणि आपले हृदय शुद्ध होण्यास सुरुवात होईल. आणि आणखी एक टीप म्हणजे मोबाईल ऐकताना, कॉम्प्युटर पाहताना, TV पाहताना किंवा एक्स्ट्रा कोणतेही काम करताना आपल्याला हरे कृष्ण महामंत्राचा जप करायचा नाही. त्यासाठी आपल्याला वेगळा वेळ काढून एका जागी स्थित बसून ध्यान लावून महामंत्र जप करायचा आहे. तर एक माळ जपण्यासाठी आपल्याला हार्डली 7 ते 8 मिनिट लागतात. आणि पहिल्यांदा मिडल बोट आणि अंगठ्याच्या मध्ये एक मणी धरायचा आणि हरे कृष्ण महामंत्राचा जप सुरू करायचा. ठीक आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. अशा प्रकारे एक मणी, 2 मणी, तिसऱ्या मण्यावरती, चौथ्या मण्यावरती असं करत करत आपल्याला हा मंत्र जप करायचा आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आपण हा मंत्र बोलता बोलता अशी माळ आपल्याकडे घेत घेत एक माळ पूर्ण होईल. तर अशा प्रकारे आपली ही माळ पूर्ण होत आहे. ठीक आहे. आणि अशी एक माळ पूर्ण झाली की पुन्हा आपल्याला पंचतत्व मंत्राचा जप करायचा आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला पुढची माळी पूर्ण करायची आहे. तर आणखी एक महत्त्वाची नोट्स आहे, ती म्हणजे आपल्याला चालताना आपण जप करू शकतो, बसूनही जप करू शकतो, परंतु अंथरुणावरती बसून झोपून जप करू शकत नाही. कारण तिथे तमोगुण स्थित आहे. म्हणजे अंथरुणावरती आपण झोपून बसून जप करायचा नाही. परंतु जर आपल्याला अगदीच बरे वाटत नसेल, आपली तब्येत खराब असेल किंवा खूप अशक्तपणा असेल तर मात्र आपण अंथरुणावरती झोपून जप करू शकतो. तर चांगला जप करण्यासाठी आपल्याला एक मुहूर्त आहे, तो म्हणजे सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठून आपला चांगल्या प्रकारे जप होऊ शकतो. आणि आपल्याला आंघोळ करून सकाळी लवकर उठून जप करायचा आहे. परंतु हेही पॉसिबल नसेल तर आंघोळ न करता आपण एनी टाईम कधीही जप करू शकतो. ठीक आहे. जर तुम्हाला पॉसिबल असेल तर तुम्ही
तुलसी महाराणी समोर बसून जप करू शकता. आणखी जर तुमच्याकडे भगवंतांचा फोटो असेल, मंदिर असेल किंवा एखादी मूर्ती असेल तर त्यांच्या समोर बसून तुम्ही हरे कृष्ण महामंत्राचा जप करू शकता. तर ह्यामुळे काय होईल की तुमचे हरे कृष्णामध्ये मन आणि ध्यान लागेल. आणि हे सुद्धा लक्षात ठेवा की ही माळ जमिनीवरती टच होणार नाही. तुम्ही अशा प्रकारे वरती धरून जप करू शकता. पण बेस्ट सोल्युशन असे आहे की ह्याप्रमाणे म्हणजे चॅन्टिंग बॅग. जर तुमच्याकडे चॅन्टिंग बॅग असेल तर ह्या चॅन्टिंग बॅगमध्ये तुम्ही माळ घालून जप करू शकता. तर ह्या गोमुखीचा वापर तुम्ही जप करण्यासाठी केला तर माळ आपली बॅगेमध्ये सुरक्षित राहील. तर आणखी अशा प्रकारे माळ बॅगेमध्ये टाकून तर्जनी बोट बाहेर काढून 3 मिडल बोटे आपल्याला आणि अंगठ्यामध्ये मणी धरून आपल्याला माळ सुरू करायची आहे. अशा प्रकारे हे पाहतो. ठीक आहे. आणि जेव्हा तुमची एक माळ पूर्ण होईल म्हणजे एक राऊंड पूर्ण होईल तेव्हा ही साक्षी माळ आहे. ह्या साक्षी माळेचा एक मणी असा वरती घ्यायचा आहे म्हणजे आपला एक राऊंड कंप्लीट झाला आहे. आणि दुसरी माळ जप झाली की दुसरा मणी वरती सरकवायचा आहे. अशा प्रकारे 2 राऊंड कंप्लीट होतील. ठीक आहे. तर साक्षी माळ आपल्याला ह्याची साक्ष देते की आपला जप किती वेळा झाला आहे म्हणजे किती वेळा आपण राऊंड कंप्लीट केले आहे. आणि आणखी एक शेवटचं. ठीक आहे. जर आपण जप करताना आपलं मन इकडे तिकडे सर्व धावत असेल किंवा आपलं मन जपामध्ये लागत नसेल तर आपण मोठमोठ्या आवाजात जप करू शकता. आणखी जप करताना कोणताही शब्द स्किप होणार नाही ह्याकडे पूर्ण लक्ष द्या. ठीक आहे. चला तर मग माझ्यासोबत जप करा. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम